अध्यक्ष महोदय, ज्ञानराधा मल्टी स्टेट याच्यामध्ये अनेक ठेवीदाराच्या ठेवी अडकलेल्या आहेत. या ठिकाणी जवळजवळ 20,802 ठेवीदार आणि 1121 कोटी इतक्या रकमेची फसवणूक झाली हे शासनाने मान्य केलेलं आहे. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या नावावर असलेल्या 80 स्थावर मालमत्ता MPID अंतर्गत प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवलेला आहे. हा प्रस्ताव जर गृह विभागाने मान्य केला तर ह्या मालमत्तेचा लिलाव करून काही प्रमाणामध्ये ठेवीदारांचे पैसे परत व्हायला त्याची मदत होणार आहे. तर या प्रस्तावास गृह विभाग लवकरात लवकर मान्यता देऊन पुढची कारवाई होण्यासाठी या ठिकाणी पाठवणार का, हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्मान्य प्रकाशदादा सोळंकेंनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, ज्ञानराधाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना त्यांची फसवणूक झाली आहे. जवळपास 1100 कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात छोट्या ठेवीदारांमध्ये आक्रोश देखील आहे आणि म्हणूनच जवळपास या 80 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या होत्या. या संदर्भातला जो MPIDचा प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला होता तो MPIDचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे. आता त्या प्रस्तावामुळे या 80 ज्या काही प्रॉपर्टीज आपण ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आता जप्त करता येतील आणि MPIDच्या कायद्याप्रमाणे त्याचा लिलावही करता येईल. प्राथमिक दृष्ट्या पोलिसांचं मत असं आहे की या सगळ्या प्रॉपर्टीजची जी काही किंमत आहे ही 6,000 कोटी रुपये आहे. त्याच्यामुळे 1100 कोटी रुपयाचा हा सगळा जो घोटाळा येतोय याच्यातल्या ठेवीदारांना आपल्याला ते पैसे परत करता येतील. आता MPIDची मान्यता मिळाल्यामुळे अधिक वेगानं ही कारवाई निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येईल. अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज, मी हा प्रश्न मागच्या काळात पहिल्या दिवशीपासून मांडतो आहे की लोकमतला आलेल्या एका बातमीच्या आधारावर राज्यामध्ये 2000च्या वर संस्था या क्रेडिट संस्था या जवळपास पतसंस्था या सगळ्या पैसा घेऊन पळून गेलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे. आता ही या प्रश्नाच्या निमित्तानं आणि आपण पण होता तर आम्ही निवेदन द्यायचं की नाही जर ठरवायचं असं आपण त्या दिवशी चालता चालता बोलला तो रेकॉर्डवर नव्हतं. अध्यक्ष महाराज, मला आठवतं की महाराष्ट्रामध्ये महेश मोतेवार नावाचं एक महान व्यक्ती निर्माण होऊन गेले. तर येऊ दे ना हो, काय गडबड करता. बघ अध्यक्ष महाराज, ही जी मल्टी स्टेट आहे अध्यक्ष महाराज, म्हणजे केंद्र सरकार यावर प्रशासक बसले. मोतेवारच्या याच्यामध्ये आपण केंद्रातूनच बसवलेला माणूस आहे. ऑक्शन जे तुम्ही म्हणालात मगाशी प्रॉपर्टीचं, याच्या हा प्रश्नच त्याला घेऊन आहेत, साळुंके साहेबांच्या विषयावरच येतो. अध्यक्ष महाराज, आपण तेवढे पैसे त्यांना मिळेल की नाही, ऑक्शन करायचं ते कारण त्यांचं आहे. मोतेवारांचा विषय आम्ही भविष्यात आणणारच आहोत, मी तुम्हाला आतापासून सांगतो, कारण की त्याचे सगळे आम्ही माहिती घेतली. पण अध्यक्ष महाराज, ही जी काही प्रॉपर्टी आपण जप्त केलेली आहे याच्या ठेवीदारांचे पैसे खरंच मिळतील की नाही मिळतील ही शंका आहे. आणि राज्यामध्ये या पद्धतीचं एक मोठं रॅकेट या पतसंस्थेच्या आणि मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेसाठी कडक कायदा करून, कायदा आपल्या जवळ पण त्याची अंमलबजावणी होत नाही असं आपल्याला दिसतंय. पण या सगळ्या लोकांच्या ठेवीदारांचे पैसे आम्ही वसूल करून देऊ ही त्या ठेवीदारांच्या घामाच्या पैशाची जबाबदारी आपण घ्यावी, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये देशातला एक कडक कायदा आपण तयार केला MPDA ने, महाराष्ट्र डिपॉझिटर्स प्रोटेक्शन ऍक्ट, हा आपण कायदा तयार केला. ज्या कायद्यामुळे ठेवीदारांचं संरक्षण करणारा कायदा, या कायद्यामध्ये आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे की अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर ठेवीदारांचे ठेवी परत करण्याच्या दृष्टीनं त्यांची संपत्ती आपल्याला जप्त करता येते. आपला अधिकारी त्याच्यात ग्रेड सांगितलेला आहे, त्या अधिकाऱ्याला नेमून आपल्याला
त्याचा लिलाव करता येतो आणि लिलाव करून आपल्याला लोकांचे पैसे परत करता येतात. म्हणूनच जो काही सन्माननीय सदस्य प्रकाशदारांनी प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट लावा ही जी काही मागणी केली होती तो ऍक्ट आपण लागू केलेला आहे. आता पुढची त्यातली जी काही पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे या सगळ्या ज्या काही संपत्ती आयडेंटिफाय झालेल्या आहेत, ज्या आपण थांबवून ठेवलेल्या आहेत, याचं एक नोटिफिकेशन निघेल आणि ते नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्या जप्त झाल्या असं समजण्यात येईल आणि या कायद्याच्या कलमानुसार आपल्याला ती विकण्याचा अधिकार मिळेल. त्याच्यामध्ये आपण एक अधिकारी नेमू आणि तो अधिकारी त्या ठिकाणी ती विकू शकेल. तुम्ही जे म्हणताय ते लिक्विडेटर जर बसवला तर तो लिक्विडेटर, पण ते केंद्र सरकारी आपल्यालाच लिक्विडेटर द्यायला सांगतं, आपलाच लिक्विडेटर त्या ठिकाणी बसतो. आता या ठिकाणी लिक्विडेटरचा विषय नाही आहे. आपल्या कायद्याच्या अनुसार आपण कारवाई केलेली आहे, त्यामुळे आपल्याला हा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे की अशा प्रकारे आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि त्यातनं हे जे काही डिपॉझिटर्स आहेत त्या डिपॉझिटर्सला आपण ते पैसे देऊ शकू. दुसरा एक विषय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आता हा प्रयत्न केलेला आहे की जसं केंद्र सरकारने ज्या काही कॉपरेटिव्ह बँक्स आहेत त्या बँकेच्या करता त्यांनी DICGC म्हणजे डिपॉझिटर्स इन्शुरन्स कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे आणि त्यातनं 5 लाखापर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी संरक्षित केल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारची कुठली घटना घडली की 5 लाख रुपये डायरेक्ट त्यांना 5 लाखापर्यंत पैसे परत मिळतात. आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती आता करतो आहोत, राज्यामध्ये तर ज्या आपल्या राज्याच्या अंतर्गत आहेत त्या संदर्भात आपण मागे निर्णय घेतलाय आणि त्याचं आपण एक DICGC सोबत बोलून आणि इथे डिपॉझिटर्सचं संरक्षण करण्याकरता काय करता येईल अशा प्रकारचा आपला एक प्रयत्न आहे. पण मोठ्या प्रमाणात मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह ज्या आहेत याच्याकरता आम्ही केंद्र सरकारला एक पत्र लिहितो आहोत, त्यांना एक विनंती करतो आहोत की जसं त्यांनी कॉपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना 5 लाखापर्यंत विम्याचं संरक्षण दिलेलं आहे, तसंच मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे जे खातेदार आहेत यांनाही त्यांनी संरक्षण द्यावं. ते सोसायटी म्हणजे पतसंस्थाच आहे, मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे पतसंस्था, या पतसंस्थांना तसं संरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारला आपण करतो. लोणीकर साहेब घेतो. बोला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की या मल्टीस्टेट ज्ञानराजा सोसायटीमध्ये 6 लाख लोकांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. 23% व्याजदर देणार आणि म्हणून पहिल्यांदा मी मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन याच्यामुळे करतो की मागच्या अधिवेशनात ही लक्षवेधी आली, मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई केली, हे संचालक मंडळ जेलमध्ये आहे त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना जन्मठेपेची शिक्षा होईल, फाशीची शिक्षा होईल, काय व्हायचं तर होईल. पण मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ज्या गरीब लोकांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले, सोनं गहाण ठेवलं, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे ठेवले, आई वडिलांच्या दवाखान्यासाठी बचत केली, अशा 6 लाख लोकांची फसवणूक केलेली आहे. यांची जी प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ही तात्काळ लिलाव करून कायद्याच्या चौकटीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे छोटे खातेदार आहेत, गरीब आहेत, विधवा महिला आहेत, शेतकरी आहेत, या सर्व लोकांचे पैसे देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलेलाच आहे आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रातल्या 6 लाख लोकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब न्याय देतील. नक्की न्याय देण्यात येईल. आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आता राज्य सरकारने एक फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण गुन्हा घडून गेल्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा करतो, पण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचं काम हे असेल की कुठल्याही स्कीममध्ये वाजवीपेक्षा जास्त व्याज जर दिलं जात असेल, समजा बँकेचं व्याज 9% आहे तर कोणी 10% दिलं चालेल, 11 चालेल, पण कोणी 15% देत असेल तर याचा अर्थ तो काही स्वतःच्या खिशातनं पैसे देऊ शकत नाही. या सगळ्या ज्या पॉन्झी स्कीम्स आहेत, ज्या सोसायट्या गेलेल्या आहेत, याच्यामध्ये आपण बघितलं तर 2च प्रकारच्या गोष्टी दिसतात. एक तर संचालकांनी स्वतः मोठे कर्ज घेऊन त्या डुबवलेल्या आहेत, किंवा अशा प्रकारे खूप जास्त आम्ही व्याज दर देतो
असं सांगून त्या ठिकाणी लोकांचे डिपॉझिट्स घेतलेत आणि त्यातनं लोकांना फसवणूक केलेली आहे. त्यामुळे आता फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट जे आपण तयार करतोय त्या युनिटच्या माध्यमातून अशा प्रकारे ॲडव्हर्टिजमेंट्स किंवा कुठल्या स्कीम्स या जर कोणी फ्लोट केल्या तर त्याच्यावर लक्ष ठेवून आणि जिथे वाजवीपेक्षा जास्त व्याज देण्याचं त्या ठिकाणी कोणी जर आमिष दाखवत असेल तर त्याच्यावर कारवाई करणं म्हणजे त्यांच्याकडनं माहिती घेणं की तुम्ही हे कुठलं पैसे देणार आहात, काय तुमचं नेमकं आहे, तुमचं याला बॅकिंग काय आहे, अशा प्रकारची एक प्रोएक्टिव्ह कारवाई देखील राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत. पुढे जाऊया आता.